गणेश चतुर्थी निमित्त मी आज गणपती बाप्पासाठी मोदकाची रेसिपी घेऊन आली आहे। आणि मोदक म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे तर बनवतोच, तर ह्या वेळेला आपण काजूचे मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर या गणेश चतुर्थीला आपण नक्की करून पहा। काजूचे मोदक जर तुम्हाला आवडली तर मला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। #स्नेहलला कमेंट करायला विसरू नका। तर काजूचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला 1 बाउल काजू लागणार आहे आणि पाऊण वाटी साखर लागणार आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर लागणार आहे। काजू हे आपण 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवूया। थंड करून आपण मिक्सरला लावलं तर त्याचं ऑइल इन्क्रीज होत नाही, त्यामुळे आपण थोडेसे 1-1.5 तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर मग मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। बघा याप्रमाणे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि एका कढईमध्ये आता मी पाऊण वाटी साखर जी घेतली होती ती मी गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी, त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी ओतून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून ते साखर विरघळेपर्यंत त्याला हलवायचं आहे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे आपली साखर पूर्ण विरघळली आहे आणि आता आपण जाडसर असा पाक तयार करून घ्यायचा आहे। बघा पाक आपल्याला 1 तारी करून घ्यायचा आहे। बघा चेक करा, ह्याप्रमाणे आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे। आणि पाक तयार झाल्यानंतर आपल्याला ती काजूची पावडर जी करून ठेवली होती ती त्यात ओतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच करायची आहे। कढईच्या बुडापासून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे त्याच्या गुठळ्या मोडून आपण घ्यायचे आहेत आणि काजूची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। घट्टसर थोडासा गोळा झाल्यानंतर आपण चेक करूया हाताने। जर आपला गोळा पटकन गोल होत असेल, घट्टसर गोळा होत असेल तर आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून वेलची पावडर घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर कढईतलं जे पेस्ट आहे काजूची पेस्ट ती थंड झाल्यानंतर आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपली बंदच आहे, फक्त मिल्क पावडर त्याच्यात घालून घेत आहोत आणि मिक्स करून घेत आहोत आणि घट्टसर गोळा आपला तयार झालेलाच आहे। आता आपण त्याच्यामध्ये मऊसूतपणा येण्यासाठी तूप घालून घ्यायचे। 2 टेबलस्पून मी तूप घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। बघा याप्रमाणे तूप घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे मोदक करून घ्यायचे। आता आपण थंड झाल्यानंतर मोदक करून घेत आहोत। आता हे सारण आपण सगळं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पिस्त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत मी बारीक बारीक, ते मी त्या मोल्डमध्ये टाकून घेत आहे आणि लांबटसर आपल्याला काजू पेस्टचा गोळा करून घ्यायचा आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपण सगळे गोळे आपण त्याच्यावर ठेवून घेत आहोत आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून प्रेस करायचं आहे आणि एक्स्ट्रा जो गोळा असेल तो आपण काढून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा। बघा याप्रमाणे मोल्डवर दाबून आपण सगळे गोळे मोदकाचा शेप तयार करून घेत आहोत। बघा याप्रमाणे आपला मोदक तयार झालेला आहे आणि नैवेद्यासाठी काजूचे मोदक ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि गणपती बाप्पालाही आवडेल। तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा।